सह्याद्रीवरील भेटीत बीएमसी निवडणुकीसाठी शिंदेंची शहांकडे 107 जागांची मागणी। मात्र शहांकडून शिंदेंना कोणतंही ठोस आश्वासन नाही, सूत्रांची माहिती। मुंबई, ठाणे, पुण्यात स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करा, अमित शहांकडून पालिका निवडणुकीबाबत संकेत, सूत्रांची माहिती। विजय शिवतारेंच्या कुटुंबातील जुना वाद चव्हाट्यावर, लग्न सोहळ्यात पुण्यातील शिवसेना जिल्हाध्यक्ष दिलीप यादवांसह मुलगा विनय यादवांवर धमकावल्याप्रकरणी गुन्हा, शिवतारेंची भाची केतकी शिंदेंकडून फिर्याद। राज्यात 6 ते 7 दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यात हवामान विभागाचा रेड अलर्ट, तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। मुसळधार पावसानं लातूर आणि अहिल्यानगरमध्ये जनजीवन विस्कळीत, तेली गल्ली भागाला पावसाच्या पाण्याचा वेढा, तर नगरमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली। बीड, जालना, वाशिम, नांदेड, सोलापूरला जोरदार पावसाचा फटका, बार्शी तालुक्यातील तडवळी गावात घरांची पडझड, तर अनेक ठिकाणी केळी, संत्रा बागेसह कांदा पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। राज्यात 19 मे पासून झालेल्या पावसामुळे 34 जणांचा मृत्यू, मुंबई, पुणे, रायगड, जालना आणि नगरमधील नागरिकांनी जीव गमावला। नवी मुंबईत मुसळधार पाऊस, एपीएमसी बाजारपेठेत फळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, ग्राहक नसल्यानं फळं पडून। पुण्यातील दौंड तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं, 8 महिन्यापूर्वीच बांधलेला राहूमधील रस्ता पावसामुळे वाहून गेला। मुंबईत पाणी भरल्याप्रकरणी पालिका प्रशासन कारवाई करणार, कंत्राटदारांना 10 लाखांचा दंड ठोठावणार, कंत्राटदारांनी पुरेशी यंत्रणा उभी न केल्याचं पालिकेचं म्हणणं। मृत्यूच्या दिवशीही वैष्णवी हगवणीला सासरच्यांकडून मारहाण, वैष्णवीच्या अंगावर एकूण 29 जखमा, 15 जखमा मृत्यूपूर्वीच्या 24 तासातील असल्याची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीनं हगवणेंच्या घरावर शेण फेकलं, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रुपाली अल्हाट यांच्या नेतृत्वात आंदोलन, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी कुटुंबियांचा निषेध। ठाकरे बंधू एकत्र आले तरी दोघांची ताकद काय, एकाकडे 0 आमदार तर दुसऱ्याकडे 20, उद्धव आणि राज ठाकरे युतीच्या चर्चेवर नारायण राणेंची टीका। मंत्री शिरसाटांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावरील आरोप मागे, आमचा घरगुती प्रश्न, प्रकरण पुढे वाढवायचं नाही, विवाहिता महिलेची प्रतिक्रिया, फसवणूक आणि शारीरिक छळाचा केला होता आरोप। सावरकरांची बॅरिस्टर पदवी परत मिळवण्यासाठी प्रयत्न, इंग्लंडमधील प्रशासनाशी आवश्यक पत्रव्यवहार करून पाठपुरावा करू, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। नागपूर हिंसाचार प्रकरणी सूत्रधार फहीम खानचा जामीन अर्ज फेटाळला, फहीम खानवर देशद्रोहासह विविध गंभीर गुन्हे दाखल। सीबीडीटीकडून आयकर रिटर्न भरण्यास मुदतवाढ, आता 15 सप्टेंबरपर्यंत आयकर रिटर्न दाखल करता येणार। राज्यातील 500 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, पोलीस महासंचालक कार्यालयातून बदलीचे आदेश जारी। रायगडच्या किकवीमधील सावली फार्म हाऊसवर पोलिसांचा छापा, शेळी पालनाच्या व्यवसायात आड एमडी ड्रग्जचा कारखाना, 24,47,00,000 किमतीचा 12 किलो एमडी ड्रग्ज जप्त। राज्यात 812 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, कोरोनामुळे देशात 11 तर राज्यात 5 मृत्यू, केरळमध्ये सर्वाधिक 430 तर महाराष्ट्रात 208 कोरोना रुग्ण। आयपीएलच्या समारोप समारंभात ऑपरेशन सिंदूरच्या रिअल हिरोंचा सन्मान होणार, 3 जूनच्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयचं 3ही सैन्य दल प्रमुखांना निमंत्रण, बीसीसीआयच्या उच्च अधिकाऱ्यांची माहिती।